नमस्कार, आपले स्वागत आहे. मित्रांनो, गरुड पुराणामध्ये मृत्यूनंतरची अशी एक भयानक सत्यकथा सांगितली आहे की ती ऐकून तुमचेही अंगावर काटा येईल. लहान बालकांचा मृत्यू का होतो? लहान मुले आपल्या आईवडिलांना सोडून का निघून जातात? म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की लहान मुलांचा अकाली मृत्यू का होतो? पालकांना आपल्या लहान बाळाला का गमवावे लागते? कोणत्या पापांमुळे लहान मुलांचा मृत्यू होतो की यामागे त्यांच्या मागील जन्मातील कर्म कारणीभूत असतात? या विषयावर भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना अत्यंत महत्त्वाचे ज्ञान दिले आहे. त्यांनी एक कथा सांगितली आहे. त्या कथेत एक माता आपल्या पुत्राला विष देऊन मारते. नंतर त्या बालकाची आत्मा परत येते आणि ती आपल्या आईवडिलांना एक अशी गोष्ट सांगते की ती ऐकून त्यांच्या अंगावर काटा येतो. ज्या मातेने त्याला विष दिलं होतं तिलाही पश्चात्ताप होऊ लागतो. पण तुम्ही हे जाणून थक्क व्हाल की त्या मातेने आपल्या मुलाला विष का दिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या बालकाची आत्मा परत कशी येते आणि ती लोकांना काय सांगते हे नक्की ऐका मित्रांनो. चला तर मग ती कथा तुम्हाला सांगतो. प्राचीन काळी शूरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक प्रतापी चक्रवर्ती सम्राट राज्य करत होता. त्याचं राज्य अत्यंत वैभवशाली होतं, जिथे प्रजा, पशुपक्षी आणि सर्व प्राणी आनंदी होते. राजाच्या उदारतेमुळे सर्वत्र सुखसमृद्धी नांदत होती. शास्त्रांनुसार राजा चित्रकेतूच्या 1 कोटींपेक्षा अधिक राण्या होत्या, पण इतक्या राण्या असूनही राजाला एकही संतान नव्हती. दुर्दैवाने अपार धनसंपत्ती, ऐश्वर्य, सौंदर्य, बल, शक्ती असूनही त्याला संतानसुख लाभलं नव्हतं. त्यामुळे राजा सदैव उदास आणि अशांत राहत असे. वंश पुढे नेण्याची तीव्र इच्छा आणि आपल्या कुशीत पुत्राला खेळवण्याचं स्वप्न त्याच्या मनात दिवसरात्र असायचे. पुढे काय घडले? महर्षी अंगिरा राजमहालात धारतात. राजा चित्रकेतू त्यांचं स्वागत करतो, त्यांना सन्मान देतो आणि नम्रतेने हात जोडून त्यांच्या समोर उभा राहतो. महर्षी अंगिरा राजाची कुशलक्षेम विचारतात आणि म्हणतात, राजा, तुझ्याकडे सर्व काही आहे, मंत्री, मित्र, कोश, सेना, धनसंपत्ती आणि इतक्या राण्या, तरीसुद्धा तुझं मुख पाहून मला चिंता वाटते, तुझ्या मनात आनंद दिसत नाही. सांग, तुला कोणतं दुःख आहे? तेव्हा राजा चित्रकेतू म्हणतो, हे भगवन, मी भाग्यवान आहे. मला विशाल साम्राज्य आणि ऐश्वर्य लाभले आहे, मला हवं ते सर्व मिळालं आहे. पण मला सर्वात अधिक ज्या गोष्टीची गरज आहे ती माझ्याकडे नाही. मला संतान नाही. माझ्यानंतर वंश पुढे नेणारा, माझं पिंडदान करणारा आणि माझ्या पितरांना तृप्ती देणारा असा पुत्र मला नाही. माझ्या भाग्यात तसे काहीच नाही. राजाची ही व्यथा ऐकून महर्षी अंगिरांना दया येते. ते म्हणतात, राजा, पुत्रप्राप्तीचं सुख क्षणभंगूर असतं आणि अनेकदा संतान नसणे हेच अधिक चांगलं ठरते. जसे संतानहीन लोक दुःखी राहतात, तसेच ज्यांना पुत्र असतो तेही सदैव दुःखीच असतात. पुत्रप्राप्ती ही अनेकदा दुःखाचंच कारण ठरते. ऋषींची ही वाणी ऐकून राजा म्हणतो, हे महाराज, पुत्रप्राप्तीसाठी मी कोणतेही दुःख सहन करण्यास तयार आहे. माझा पुत्र मला रडवो, दुःख देवो, कष्ट देवो, तरीही मला त्याचं मुख पाहायचं आहे. पुत्राचं मुख पाहिल्याशिवाय मला मृत्यू नको. राजाचा हा करुण आग्रह ऐकून महर्षी अंगिरांना दया येते. ते म्हणतात, राजन, पुत्रप्राप्तीसाठी तुला पुत्रेष्टी यज्ञ करावा लागेल. यज्ञाच्या समाप्तीनंतर जे द्रव्य उत्पन्न होईल त्यातून तुला संतानप्राप्ती होईल. त्यानंतर राजा चित्रकेतू महर्षी अंगिरांच्या सहाय्याने पुत्रेष्टी यज्ञ करतो. यज्ञ पूर्ण झाल्यावर महर्षी अंगिरा राजाच्या प्रिय राणीला यज्ञातून उत्पन्न झालेले प्रसादरूपी पेय देतात आणि सांगतात की ते पेय पिल्याने तिला संतानप्राप्ती होईल. मात्र प्रसाद देताना ते असेही म्हणतात, हे राणी, तुला असा पुत्र होईल जो तुला सुखही देईल आणि दुःखही देईल. एवढं सांगून महर्षी अंगिरा तिथून निघून जातात. ते पेय पिल्यानंतर राणी गर्भवती होते आणि एका पुत्राला जन्म देते. यामुळे संपूर्ण नगरात आनंद पसरतो. राजा अत्यंत आनंदित होतो, मिठाया वाटल्या जातात, दानधर्म केला जातो आणि प्रजेला वस्त्रांचे दान दिले जाते. नवजात बालकाच्या आगमनाने चित्रकेतू आपली सर्व कामं विसरून पूर्णपणे पुत्रमय होतो.
तो पुत्रासोबत खेळण्यात आणि त्याच्यावर प्रेम करण्यात इतका गुंततो की संपूर्ण संसारच विसरतो. पुत्रावरील मोहामुळे तो इतर सर्व राण्या आणि आपल्या कर्तव्यांकडेही दुर्लक्ष करतो. त्याची प्रिय राणी कृतद्विती आपल्या पुत्रासह अत्यंत आनंदी असते. त्या लहान शिशूची बोबडे हसू, कोमल स्पर्श आणि मधुर किलबिल चित्रकेतूच्या हृदयाला अपार आनंदाने भरून टाकत असते. परंतु जेव्हा राजाच्या इतर राण्या हे दृश्य पाहत असत तेव्हा त्यांच्या मनात द्वेष आणि घृणा निर्माण होत असे. आधीच राजा पूर्वीसारखा त्यांना आदरसन्मान देत नव्हता, प्रेमही करत नव्हता, इतकंच नव्हे तर त्यांच्याकडे पाहतही नव्हता. राजाकडून वारंवार होणाऱ्या या अवहेलनामुळे त्या राण्या अत्यंत दुःखी होत गेल्या आणि त्यांच्या मनात द्वेष व द्वेषाचे विष भरू लागले. राजासोबत त्याची प्रिय राणीच नव्हे तर त्या बालकाविषयीही त्यांच्या मनात मोठा वैरभाव आणि क्रोध उत्पन्न होऊ लागला. त्यांच्या मनात वारंवार असे विचार येऊ लागले की काश कुठल्या तरी प्रकारे हा बालक मरून जावा आणि राजा पुन्हा आमच्याकडे लक्ष देऊ लागावा. पण तसे काही घडले नाही. मग त्या राण्यांनी एकत्र येऊन एक योजना आखली, त्या बालकाला ठार मारायचे. एक दिवस सर्व राण्या मिळून त्या बालकाच्या कक्षात गेल्या. तेथे कोणीही नसल्याचे पाहून एका राणीने दुधात विष मिसळले आणि ते दूध त्या बालकाला पाजले व तिथून निघून गेली. जसेच बालकाने दूध पिले तशी त्याची मृत्यू झाला आणि तो तिथेच जमिनीवर पडून राहिला. काही वेळाने राणी कृतद्विती आपल्या दासीला सांगते, बालकाला घेऊन ये, त्याला दूध पाजायचे आहे. दासी जेव्हा बालकाच्या कक्षात जाते तेव्हा तिला बालक मृत अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसतो. हे दृश्य पाहताच दासी थरथर कापू लागते आणि धावत राणीपाशी येऊन सर्व सत्य सांगते. हे ऐकताच राणीचे काळीज तुटते. ती धावत आपल्या मुलाजवळ जाते आणि पाहते, आपला बालक मृत अवस्थेत जमिनीवर पडलेला आहे. त्याच्या अंगात कोणतीही हालचाल नाही, कोणतीही प्रतिक्रिया नाही. कांपत्या हातांनी राणी आपल्या बालकाला कुशीत उचलते आणि मोठमोठ्याने रडू लागते. त्याचे कोमल शरीर थंड झालेले असते आणि त्यात जीवनाचे कोणतेही चिन्ह उरलेले नसते. हे हृदयद्रावक दृश्य पाहताच आईची ममता आक्रोश बनून बाहेर पडते. कृतद्वितीच्या डोळ्यांचा तारा कोणीतरी हिरावून घेतलेला असतो. राणी हाहाकार करत मूर्छित होऊन जमिनीवर कोसळते आणि तिचे शरीर अंथरुणावर पडलेल्या पुत्राच्या मृतदेहावर लोटते. तिचे वस्त्र आणि आभूषणे अस्ताव्यस्त होतात, फुलांनी सजलेले केस शोकात विस्कटून जातात. राणीच्या करुण विलापाचा आवाज संपूर्ण महालात पसरतो. तिचे आक्रोश ऐकून दास्या, अंगरक्षक आणि सर्व राण्या धावत तिथे येतात. ज्यांनी हे पाप केले होते त्या राण्याही बनावटी अश्रूंनी केवळ दिखाव्यासाठी मोठमोठ्याने रडू लागतात, जणू त्यांनाही फार दुःख झाले आहे. संपूर्ण महालात हाहाकार माजतो. सेवक तात्काळ राजाकडे धाव घेऊन संदेश देतात. हे ऐकताच राजा धावत आपल्या पुत्राजवळ येतो. जेव्हा तो पाहतो की आपला पुत्र जमिनीवर मृत अवस्थेत पडलेला आहे तेव्हा त्याचे हातपाय गळून पडतात. त्याला एखाद्या अनिष्टाची शंका येते. राजा बदहवास होऊन जमिनीवर कोसळतो, त्याचा कंठ कोरडा पडतो. राणी कृतद्वितीही मूर्छित अवस्थेत तिथेच पडलेली असते. थोड्या वेळाने राणीला शुद्ध येते आणि ती किंकाळ्या फोडत आपल्या पुत्राला हाक मारू लागते, हे विधाता, तू असा अन्याय कसा केलास? एका आईच्या कुशीतून तिचा लाल हिरावून घेतलास. अशा प्रकारे विधात्याला दोष देत राणी मोठमोठ्याने विलाप करू लागते. राजा देखील आपल्या पुत्राच्या मृत्यूला पाहून अतिशय दुःखी होऊन जोरजोरात रडू लागतो. भगवान श्रीहरी विष्णू ही सर्व घटना पाहत असतात. ते महर्षी अंगिरांना आज्ञा देतात की त्यांनी जाऊन महाराज चित्रकेतूची मदत करावी. तेव्हा महर्षी अंगिरा देवर्षी नारदांना आवाहन करतात आणि नारद व महर्षी अंगिरा दोघेही राजा चित्रकेतूला भेटण्यासाठी महालात येतात. तेथे ते पाहतात की राजा चित्रकेतू आणि राणी दोघेही जोरजोरात रडत आहेत. तेव्हा महर्षी अंगिरा राजाला समजावतात, राजन, स्वतःला सावर. हा मोह सोड आणि सत्य समजून घे. ज्या बालकासाठी तू इतका विलाप करीत आहेस तो या जन्मात किंवा पूर्वजन्मात तुझा कोण होता? तू त्याचा कोण होतास? पुढील जन्मात तो तुझ्यासोबत येईल की नाही? त्याच्याशी तुझे नाते काय राहील याचा विचार कर.
जसे वाहत्या नदीच्या प्रवाहात काडीकचरा एकत्र येतो आणि पुन्हा वेगळा होतो, तसेच या संसारात जीवांचे मिलन आणि वियोग होतच राहतो. म्हणून शोकाचा त्याग कर. महर्षी नारदही म्हणतात, हे राजन, जीवात्म्यांची नाती जन्मोजन्मी बदलत राहतात. ज्याला तू पुत्र म्हणतोस तो पूर्वजन्मी कुणा दुसऱ्याचा पुत्र होता. अशा प्रकारे नारद आणि महर्षी अंगिरा दोघेही राजाला समजावतात. काही वेळानंतर महर्षी अंगिरा आणि देवर्षी नारद यांच्या मुखातून मिळालेल्या ज्ञानामुळे राजाच्या मनात जागृती होते. तो ईश्वराच्या सत्याला ओळखू लागतो. त्या दोघांच्या उपदेशाने राजा चित्रकेतूचे संतप्त हृदय काहीसे शांत होते. त्याच्या अंतःकरणात भगवंताची शक्ती जागृत होते. तो डोळे पुसतो, दोन्ही महान ऋषींना प्रणाम करतो आणि म्हणतो, हे ऋषींनो, आपण कोण आहात? निश्चितच आपण ब्रह्मज्ञानी आहात, जे माझ्यासारख्या अज्ञानीवर कृपा करण्यासाठी येथे आला आहात. आपल्या दर्शनानेच माझ्या मनाला शांती मिळू लागली आहे. कृपया मला उपदेश करून माझ्या मनातील अंधकार दूर करा. हे ऐकल्यानंतर महर्षी अंगिरा आणि देवर्षी नारद राजाला तसेच इतर अनेक प्रकारचे ज्ञान प्रदान करतात. देवर्षी नारद काय करतात ते एक चमत्कार दाखवतात. त्या बालकाच्या आत्म्याला त्या स्थळी बोलावतात आणि जेव्हा बालकाची आत्मा तेथे येते तेव्हा महालातील सर्व लोक ते दृश्य पाहून चकित होतात. हे काय आहे? जणू तो बालक प्रत्यक्ष जिवंत उभा आहे. त्याची आत्मा तेजस्वी आहे. तिच्यातून दिव्य प्रकाश प्रकट होत आहे. राजा, राणी आणि सर्व उपस्थित लोक त्या परमचैतन्याकडे स्तब्ध होऊन पाहू लागतात. मग नारदजी त्या बालकाला म्हणतात, हे जीवात्मा, तुझं कल्याण असो. पहा, हे तुझे आईवडील आहेत आणि हे तुझे प्रियजन आहेत. तुझ्या वियोगाने, तुझ्या मृत्यूनंतर हे सर्व शोकाकुल होऊन रडत आहेत. तुझं आयुष्य अजून शिल्लक आहे, म्हणून काही काळासाठी पुन्हा आपल्या शरीरात प्रवेश कर आणि परतीये आपल्या या आईवडिलांचं दुःख दूर कर. नारदजींची वाणी ऐकून तेथे उपस्थित सर्वांना वाटू लागते की कदाचित हा बालक पुन्हा आपल्या शरीरात प्रवेश करेल आणि आपल्या आईवडिलांना आनंद देईल. काही क्षणांच्या शांततेनंतर त्या अदृश्य जीवात्मेकडून आवाज येतो. तो बालक बोलू लागतो, हे देवर्षी, आपण कोणत्या आईवडिलांविषयी बोलत आहात? माझे तर असंख्य जन्म झाले आहेत. अनेकदा मी जन्म घेतला, आईवडील मिळवले आणि मरण पावून त्यांना सोडून गेलो. कोणत्या जन्मात हे लोक माझे आईवडील होते, मी त्यांना ओळखतही नाही. अशा प्रकारे त्या बालकाची आत्मा अनेक दिव्य आणि अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगते. त्या ऐकून, मित्रांनो, तुम्हालाही ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. म्हणून आमचा तो व्हिडिओ नक्की पहा. त्या बालकाच्या आत्म्याने जे ज्ञान सांगितले आहे ते तुम्ही अवश्य ऐकले पाहिजे. जेव्हा बालकाने आपली सर्व वाणी पूर्ण केली तेव्हा नारदजी राजाला म्हणतात, हे राजन, आता तू स्वतः ऐकलं आहेस. ज्या मृत बालकाच्या देहासमोर तू रडतो आहेस, त्याला परत मिळवण्यासाठी प्रार्थना करतो आहेस, तो तुला ओळखतही नाही. हे ऐकून राजा चित्रकेतूच्या डोळ्यातून पश्चात्ताप आणि ज्ञानाचे अश्रू वाहू लागतात. तो प्रेमाने त्या मृत बालकाच्या मस्तकावर हात फिरवतो आणि हळू आवाजात म्हणतो, ज्याच्यासाठी मी रडत होतो, ज्याच्या वियोगाने मी व्याकुळ झालो होतो, तो मला ओळखायलाही नकार देत आहे. अशा प्रकारे राजाला उमगते की मृत्यूनंतर कोणीच आपलं नसतं. जो जन्म घेतो तो काही काळासाठी येतो आणि नंतर निघून जातो. राणीनेही आपल्या मृत बालकाच्या मस्तकावर हात फिरवून म्हटलं, प्रणाम बाळा, ज्या जिथे तुझी गती झाली आहे तिथे सुखी राहा. अशा प्रकारे त्या बालकाची आत्मा सर्वांना सोडून पुन्हा परमधामाला निघून जाते. मित्रांनो, अशा रीतीने राजा चित्रकेतूला अत्यंत महत्त्वाचं ज्ञान प्राप्त होतं. त्यानंतर महाराज चित्रकेतू नारदजींच्या आशीर्वादाने भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करत तपस्या करू लागतात. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर भगवान विष्णू त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांना अत्यंत महत्त्वाचं ज्ञान देतात, जे तुम्ही नक्की ऐकलं पाहिजे. आणि मित्रांनो, ही कथा आपल्याला एक सत्य शिकवून जाते, जगातले सर्व नाते, प्रेम, मोह हे क्षणभंगूर आहेत, शाश्वत आहे ते फक्त आत्मज्ञान. जो जन्म घेतो तो जाणारच आहे आणि जो जातो तो आपल्यासोबत काहीच घेऊन जात नाही. दुःख,
विरह आणि वेदना यांच्याही पलीकडे एक दिव्य सत्य आहे, जे समजल्यावर मन शांत होते आणि आत्मा मुक्त होतो. म्हणूनच शोकात बुडण्यापेक्षा सत्य स्वीकारा, मोहाऐवजी ज्ञान धरा आणि जीवनाला ईश्वराच्या इच्छेसमोर समर्पित करा. कारण जिथे ज्ञान उजळते तिथे दुःखाचे अंधार आपोआप नाहीसे होतात. ही कथा तुम्हाला अंतर्मुख करून गेली असेल तर तिला केवळ ऐकून थांबू नका, ती आपल्या जीवनात अनुभवा. ईश्वर आपल्याला सद्बुद्धी देवो आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची शक्ती देवो. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव.